नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मंडळी, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे। परंतु बरेचदा असं होतं की पारंपरिक पिकं घेताना शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक नफा होताना दिसत नाही। मग अशा वेळी त्याच्या मनात प्रश्न येतो की या पिकांना काही पर्याय आहे का? तर आज याविषयीच जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा यांना। मॅडम, दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार मॅडम, आजचा विषय आहे दुर्लक्षित परंतु अधिक पैसा मिळवून देणाऱ्या पिकांची निवड। तर मला सांगा की आपल्या भागामध्ये कोणती पिकं दुर्लक्षित आहेत? आपल्या भागामध्ये, आपल्या हवामानामध्ये आणि आपल्या जमिनी ज्या उपलब्ध आहेत आपल्याकडे, त्यामध्ये अशी बरीच पिकं आहेत की ज्याकडे आपलं अजूनही लक्ष नाही। शेतकरी त्यांची पारंपरिक पिकं घेतात। धान आहे, मका आहे, ऊस आहे, काही भाजीपाला पिकं पण घेतली जातात, फळपिकं पण आहेत काही भागामध्ये, कडधान्य पिकं पण आपण बघतो, तेलबिया पिकं पण बघतो। परंतु अशी बरीच पिकं आहे की ती पिकं पारंपरिक पद्धतीने किंवा पारंपरिक म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही। ही पिकं फार कमी क्षेत्रावर घेतली जातात। काहींच्या परसबागेमध्ये आहेत, तर काहींच्या कुठेतरी पडीत जागेमध्ये, पण तेवढं महत्त्व त्याला दिलं जात नाही। तर ही जी पिकं आहेत, ही पिकं आपण आपल्या शेती पद्धतीमध्ये जर यांना समाविष्ट करून घेतलं तर आपल्याला त्या पिकांपासून अधिक आर्थिक नफा मिळू शकतो। जसं की आपण बघतोय की सुरण, जो दिवाळीमध्ये सुरण निघतो, सुरण हे शेतकऱ्यांच्या परसबागेमध्ये आहे, ते त्यांच्या घरच्या गरजेपुरतं घेतात। परंतु आपण बघितलं असाल की या सुरणाला दिवाळीमध्ये साधारणतः 50 रुपयाचे प्रति किलो पेक्षा अधिक भाव असतो, म्हणजे 80 रुपये किलोपर्यंत याला भाव मिळतो। आणि या पिकांना, ही जी पिकं आहे या पिकांकडे तेवढं महत्त्व दिलं जात नाही या पिकांना। आणि एक बघितलं तर त्यांना खर्च कमी येतो, कीड रोग कमी येते। आपल्याकडे जो उपलब्ध हवामान आणि जमीन आहे त्यामध्ये ही पिकं चांगली येतात। आणि जर पैसा अधिक मिळतो तर मग काही क्षेत्र, धान, ऊस, बाकीची पिकं ही घ्यायला मनाई नाही, ती घ्यायची, परंतु त्यामधलं काही क्षेत्र आपण जर या पिकांकडे वळवलं तर आपल्या शेतकऱ्यांना या पिकांमधून अधिक नफा मिळू शकतो। तर एक सुरणाचं उदाहरण झालं। आपण अजून बघितलं असेल की बारमाही अळू येतो। हा बारमाही अळूसुद्धा कमी खर्चामध्ये 12ही महिने आपल्याला मिळतो। त्या पिकापासून, पानांपासून, खोडापासून, परत कंदांपासून आपल्याला पैसा मिळतो। तसंच एक आपण एअर पोटॅटो म्हणतात त्याला, एक मटारू म्हटलं जातं पूर्व विदर्भामध्ये, तर हे, आणि कोकणामध्ये त्याला करोंदा, तर हे पीकसुद्धा कमी खर्चात येतं। आणि त्यांची अशी, या पिकांची फार काही अशी चॉईस नाही की मला असंच जमीन पाहिजे, मला तसंच हवामान पाहिजे। हे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करतात। मग कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणारा माणूस किंवा पीक, हे पिकं आपल्याला जास्त सोयीचे होतात। आपल्याला अधिक फार खर्च त्याच्या पीक संरक्षणावर किंवा त्याच्या लागवडीवर करावा लागत नाही। आणि त्यामुळे आपल्याला सोयीची झाल्यामुळे, खर्च कमी आला म्हणजे आर्थिक नफा जास्त मिळाला। तर ही पिकं आपण काही प्रमाणामध्ये याचा विचार करायला पाहिजे। ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, पाणी आहे त्यांच्याकडे, समजा आपल्या बांध्यांमध्ये भरून भरून पाणी आहे, आपल्या पूर्व विदर्भामध्ये बोळ्या आहे, छोट्या खोल बांध्या आहेत, त्याच्यामध्ये आपण शिंगाडा घेऊ शकतो
काही भागामध्ये आपण मखाना घेऊ शकतो, काही भागामध्ये आपण कमळसुद्धा लागवड करू शकतो. तर अशी ही जी पिकं आहे तर ती पिकं घेऊ शकतो. परत आपल्याकडे जे बांधं आहे त्याच्यावर आपण आंबाडी घेऊ शकतो. आज आंबाडीची पावडर बघितली तुम्ही तर ती जवळपास 600 रुपये किलोच्या वरून जाते आणि त्रास फार नाही, त्याच्यावर कीड रोग पण नाही आणि पैसा चांगला मिळून राहिलेला आहे. एक कारड्याचं पीक आहे, आपल्या कारड्याचे पीक आपल्या भागात चांगलं येतं या भागामध्ये, परंतु त्या पिकाकडे कोणाचं लक्षच नाही. ऑइल सीड पण आहे, चटणीसाठी पण वापरलं जातं आणि कमी दिवसात येतं. तर अशी बरीच पिकं आहेत की ती आपण घेऊ शकतो आणि त्यामधून अधिक नफा मिळवू शकतो. मॅडम, या पिकांसाठी हवामान कशा प्रकारचं असणं आवश्यक आहे आणि जमीन कशा प्रकारची असायला हवी? या पिकांना सर्व प्रकारचं हवामान चालतं. समशीतोष्ण कटिबंधात येणारी ही पिकं आहेत. काही पिकांना उष्ण दमट पण हवामान चालतं. म्हणजे आपल्या भागात जे हवामान आहे ते हवामान यांना योग्य आहे. आणि जी जमीन पाहिजे, या पिकांना फार अशी गरज नाही की म्हणजे मला अशी जमीन पाहिजे तशी पाहिजे. तर आपल्या इकडल्या ज्या जमिनी आहेत, मध्यम जमिनी, मध्यम ते हलक्या जमिनी, गाडाची असेल तरी त्याच्यामध्ये चालते. तर ह्या मध्यम जमिनींमध्ये हे पीक चांगलं येतं. हवामान तर आहेच त्यासाठी योग्य. आणि नंतर आपण त्याला म्हणू की ही पिकं जी मी तुम्हाला सांगितली ही जमिनीत वाढणारी पिकं आहेत. आणि जमिनीत वाढणारी पिकं असल्यामुळे जमिनीची जी पूर्व मशागत आहे ही पूर्व मशागत चांगली करावी लागते. एक 15 ते 20 सेंटीमीटर चांगलं नांगरून घ्यायचं, त्याला त्याची ढेकळं वगैरे फोडून घ्यायची, सपाट करायची आणि त्यानंतर त्यावर सरी वरंबे तयार करायचे. ही पिकं त्यांना जेवढी माती चांगली मोकळी आणि भुसभुशीत मिळेल तेवढे ते चांगले पोचतील. आता आपण एक रताळ्याचं पीक लक्षात घेऊ तर हे पण दुर्लक्षित आहे. वास्तविक पाहता त्याला खूप मागणी आहे, त्याच्यात पौष्टिक मूल्य भरपूर आहेत, परंतु त्याची लागवड व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी आणि ही जमिनीत वाढणारी पिकं असल्यामुळे यासाठी जी जमिनीची मेहनत आहे, जमिनीमध्ये साधारणतः 10 ते 15 टन शेणखत मिसळलं गेलं पाहिजे, मातीचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. म्हणजे काही पिकांना आपण खूप माती परीक्षण करतो, भरपूर खतं देतो, मातीची चांगली मशागत करतो आणि तसं घेतो. आणि काही पिकं जी आहेत त्या काही पिकांना आपण असंच परसबागेत लावून देतो, कुठेतरी लागवड करतो, त्याकडे आपलं लक्ष नसते. तर तसं होऊ नये म्हणून या पिकांना सुद्धा आपण माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. म्हणजे त्यावरून आपल्याला कळेल की आपल्या मातीमध्ये किती अन्नद्रव्य आहेत, आपली माती कशी आहे आणि त्यानंतर आपण त्या पिकाला, प्रत्येक पिकाची आपली आपली अन्नद्रव्याची गरज आहे, तर त्या पिकाला त्या प्रमाणात आपण नंतर ती अन्नद्रव्य देऊ शकतो. आता ही जी पिकं आहेत, आंबाडी फुलं असतात त्याचे, ते फुलं आपण वापरतो. आपण जर शिंगाडा म्हटलं तर तो पाण्यात वाढतो, त्याला फळं असतात. सुरण म्हटलं की तो जमिनीमध्ये त्याचं खोड वाढतं. मटारू म्हटलं की त्याचा कंद खालीही वाढतो, वरही वाढतो. तर त्याला तशी मशागत, एक व्यवस्थित मशागत चांगली नांगरून त्याला खतं देऊन सेंद्रिय खतं द्यायची आणि सेंद्रिय खतं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरीवरंबे तयार करायचे. साधारणतः प्रत्येक पिकाचं अंतर वेगळं वेगळं असतं. काहींना 60 सेंटीमीटर पाहिजे आहे, काहींना 90 सेंटीमीटर पाहिजे आहे. तर तसं अंतर देऊन आपल्या पिकानुसार त्याला तिथं पद्धत तयारी करायची आपली सरीवरंबा पद्धतीनं. काही लोक खड्डा करून पण पेरू शकतात, परंतु त्या खड्ड्यामध्ये कसं आहे, आपल्याला मोकळी आणि भुसभुशीत माती असायला पाहिजे. जमिनीत कंद वाढायचे म्हणजे त्याला वाढायला तिथे अडथळा व्हायला नको. जर तिथे कडक जमीन असली तर तो कंद चांगला वाढणार नाही, मग आपल्याला उत्पादन कमी येईल. उत्पादन कमी आलं म्हणजे आपल्याला शेवटी आर्थिक नफा हा कमी मिळेल. म्हणून जमिनींचं, सगळ्या जमिनी चालतात. आपल्या भागातलं हवामान सुद्धा त्याला चांगलं आहे, मानवतं ते हवामान. आणि जमिनीला फक्त आपल्याला पूर्व मशागत चांगली करायची आहे. मॅडम, या पिकांसाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं? या पिकांना जे पाणी व्यवस्थापन करायचं आहे यांना फार काही ओलिताची आवश्यकता नसते. जी खरीपातली पिकं आहेत ते वरच्या पाण्यावरच येऊन जातात. पण समजा एखाद वेळा जर आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि समजा पाण्याचा ताण पडला तर आपण त्याला पाणी देऊ शकतो. आता मी सांगितलं की त्याला सरीवरंबा तयार करायचा. सरीवरंबा केल्यामुळे फायदा कोणता आहे की ती पिकं जमिनीमध्ये चांगले पोचले जातील आणि ती सरीवरंब्यामधूनच आपण त्याला ओलितही करू शकतो. परंतु हलकं पाणी लागतं
आणि बऱ्याच वेळा तर या पिकांना ओलिताची गरजच पडत नाही. पावसाळ्यामध्ये जे पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यावरच ही पिकं येतात. फक्त गरजेनुसार आपल्याला आहे गरज तरच द्यायची गरज आहे. मॅडम, या पिकांचं काही विशिष्ट वाण शेतकऱ्यांना लावण्यासाठी आपण सुचवाल का? आता ही जी पिकं आहे या पिकांमध्ये जसं आपले जी पारंपरिक पिकं आहेत त्या पारंपरिक पिकांप्रमाणे यांच्यामध्येही एक चांगले विकसित केलेले वाण आहेत. आपल्या भारत देशामध्ये या पिकांवर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांकडून चांगले विकसित केलेले वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला लागवड जर करायची असेल तर आपल्याला ते वाण मिळवून घ्यावे लागतील. सुरणमध्ये चांगले वाण आहेत. अळू जो आहे हा अळूमध्ये सुद्धा चांगले वाण उपलब्ध आहेत. तसंच जो आपले रताळे म्हणतो आपण त्या रताळेमध्ये सुद्धा वाण आहेत आणि शिंगाडामध्ये सुद्धा वाण आहेत. भगवा शिंगाडा, हिरवा शिंगाडा, तर अजून लाल शिंगाडा, तर असे वाण उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला क्षेत्र वाढवायचं आहे आणि क्षेत्र वाढवून त्यानुसार आपल्याला विविध ज्या वाण संशोधित करणाऱ्या ज्या संस्था आहेत, प्रादेशिक संस्था आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या काही संस्था आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला हे वाण आपल्याला निवडून घ्यावे लागतील. आपल्याकडे कोकण दापोली जी आपली युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आहे, त्या कृषी विद्यापीठकडे सुद्धा चांगले चांगले वाण विकसित केलेले आहे. तर या विद्यापीठांकडून किंवा संस्थांकडून आपण याचे विविध वाण सिलेक्ट करून घ्यायची, निवड करून घ्यायची. आणि कारण की प्रत्येक वाणाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. एक सुरणचं तुम्ही उदाहरण घेतलं तर सुरण काहीला दाणेदार असतो, काहीमुळे गळ्यात खवखव होतं, परंतु काही गळ्यामध्ये खवखव खाजवत नाही. तर असे वाण आहेत. आपण जर अळूचा विचार केला तर अळूच्या काही वाण हे कंदांसाठी आहेत, काही वाण हे वडी करण्यासाठी आहेत, म्हणजे पानांचा उपयोग करण्यासाठी आहेत. आणि ही जी पिकं आहेत ही औषधी वनस्पती आहेत, त्यामुळे त्यांना वेगळं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येकाचा कालावधी हा वेगळा वेगळा आहे. आपली जी परिस्थिती आहे, आपल्या शेतामध्ये किती दिवस पाणी उपलब्ध आहे, किती क्षेत्र आहे आणि ओलिताच्या सोयी आहेत का, आपण किती त्यांची सोय करू शकतो, त्यानुसार आपण पीक निवडायचं. त्यानुसार आपण वाण निवडायचा आणि वाण निवडून त्यानुसार मग आपण त्याचं व्यवस्थापन करायचं. शेतकरी बंधूंनो, दुर्लक्षित पिकांविषयी माहिती पुढेही मिळवूया, पण एका अल्पशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅडम, आपण चर्चा करत होतो दुर्लक्षित पिकांविषयी, आणि आता हे सांगा की या पिकांसाठीचं खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन कसं करायचं? या पिकांना ची फार काही गरज नसते खतांची, आणि तण व्यवस्थापन सुद्धा आपल्याला बाकी पिकांप्रमाणेच करायचं असते. कारण की जर तण खूप वाढलं तर पीक वाढणार नाही, आणि नंतर आपल्याला जर काही त्याच्यातून उत्पादन मिळालं नाही तर आपल्याला अजूनच ते दुर्लक्षित वाटेल. म्हणून आपण इतर पिकांप्रमाणे याला पण तणमुक्त ठेवायचं. सुरुवातीचा 1-2 महिने त्याला आपण तणमुक्त ठेवलं तर आपल्याला पीक चांगलं मिळेल. त्याकरिता आता ही सगळी रुंद पानाची पिकं आहेत, ही जी आपण बोलतोय तर ही रुंद पानांची आहेत. तर त्यामध्ये साधारणतः आपण जरी मॅन्युअल विडिंग केलं, जर काही आपल्याकडून निंदन केलं आपण समजा, तर ते निंदन करून घ्यायचं. तणनाशकांची एवढी यामध्ये रिक्वायरमेंट्स येणार नाही. आणि ही पिकं जी आहेत, आता आपण त्याला पिकं म्हणतो, परंतु काही देशांमध्ये याला तण समजलं जातं. अच्छा. म्हणजे आज जर आपण मटारूचा विचार केला तर तो एका दिवसात 20 सेंटीमीटर वाढतो. आणि तण कधी होतात की जेव्हा पीक छोटं असतं तेव्हा तण वर येतं, पण पीक जर वर आलं तर तण कमी असतं. तर हे जे मटारू, शिंगाडा तर हा पाण्यातच असतो, सुरण सुद्धा खूप वाढून येतो. तर गरज असेल तर आपण त्या ठिकाणी एक डवरण करू शकतो. परिस्थिती वेगळी वेगळी आहे. जर त्या ठिकाणी आपण जर डवरण करू शकतो तर डवरण करून त्याच्यामध्ये एक कोडपं चालवून आपण त्याची डवरण करू शकतो. जर फार तण नसेल तर एक साधं निंदन देऊन आपण त्याचं तण व्यवस्थापन करू शकतो, गरज असेल तर.
आणि जर गरज नसेल तर मग त्यामध्ये काही हे नाही. आणि नंतर याचं जे खत व्यवस्थापन आहे, तर सुरुवातीला आपल्याला 10 ते 15 टन शेणखत द्यायचं आहे. शेणखत नसेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट असेल, तर आपल्याकडे जे उपलब्ध सेंद्रिय खत असेल ते सेंद्रिय खत आपण त्यामध्ये द्यावं. आपल्याकडे जो काही पिकांचे अवशेष असतील किंवा काही काडी कचरा असेल, वाळलेलं गवत असतं किंवा आपल्याकडे आपल्या पिकांचे अवशेष असतात, तर ते पिकांचे अवशेष जर आपण त्याच्यावर मल्चिंग केलं, आच्छादन जर केलं, तर हे तण येत नाही, तिथं फार तण येणार नाही. आणि हे स्वतःच खूप वाढणारे असल्यामुळे तिथे बाकीच्या तणांना वाढायला तेवढी संधी नसते. तरी पण आपण आच्छादन जर वापरलं तर ते आच्छादन एक तर आपलं त्याच्यातला ओलावा जो आहे त्याचंही संरक्षण करेल, तणांना वाढू देणार नाही, आणि ते तिथे कुजले की त्यांचं खत पण तयार होईल. तर अशा पद्धतीने आपण जे आपल्याकडे आच्छादन असेल ते आच्छादन त्यामध्ये वापरावं आणि माती परीक्षण करून घ्यावं. आणि माती परीक्षण केल्यानंतर प्रत्येक पिकाची एक विशिष्ट गरज असते, त्यानुसार आपण त्यामध्ये खत व्यवस्थापन सुद्धा करू शकतो. प्रत्येक पिकाचं खत व्यवस्थापन हे वेगळं वेगळं आहे, त्याच्या त्याच्या गरजेनुसार आहे. परंतु मुख्य म्हणाल जर यामध्ये तर ते आहे सेंद्रिय खत. कारण की ही पिकं वाढायला जमीन जी सुपीक असायला पाहिजे, तर त्यासाठी सेंद्रिय खतांची फार आवश्यकता असते. आणि कंद पिकं असल्यामुळे त्यामध्ये अजून ती वाढायला जमीन मोकळी आणि भुसभुशीत असली तर त्याच्यामध्ये ही पिकं चांगली वाढू शकतात. अच्छा, ही पिकं परिपक्व होण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो आणि पीक तयार झालंय हे कसं ओळखायचं? ही जी पिकं आहे ही वेगवेगळ्या कालावधीची आहे. जर एक शिंगाड्याचं पीक घेतलं तर शिंगाड्याच्या पिकाला 120 दिवस लागतात. अच्छा. जर आपण सुरण घेतला तर यामध्ये जे वाण आहेत हे वेगवेगळे आहेत. काहीला 105 दिवस पाहिजे, काहींना 120 दिवस पाहिजे, मटारूला तुम्हाला एक 5 महिने पाहिजे. तर आपण आपल्याकडची जी रिक्वायरमेंट आहे, आपल्याकडे जी सोय उपलब्ध आहे, जी आपल्याकडे संसाधनं उपलब्ध आहेत, जमीन किती काळ आपण त्याला देणार आहे. तर अंबाडीचं पीक घेतलं तर अंबाडीचे पीक आपण बांधावर घेतो, पण मग त्यासाठी आपल्याला जर आपल्याकडे जमीन आहे तर आपण त्याला सरीवरंबे करून तसंही घेऊ शकतो. तर त्या पिकाच्या गरजेनुसार त्याची आपण त्याला खत व्यवस्थापन तर करूच, काढणी सुद्धा आपल्याला तशीच करायची आहे. जे पीक कोणतं पक्व होतं, तर जेव्हा पक्व होतं तेव्हा ते त्याच्या पानांचा रंग पिवळा होतो. पिवळसर पानं झाले नंतर ते झडायला लागतात. म्हणजे कोणत्याही पिकाची जी परिपक्वताचं जे लक्षण आहे त्याच्यातला पहिलं आहे की ते पिवळे होतात, पानं झडायला लागतात, आणि त्यावेळी आपल्याला कळायला लागतं की हे पक्व झालं. आता रताळ्याचं जर उदाहरण घेतलं तर रताळ्यामध्ये आपण जर त्याला कापून बघितलं तर त्याला एक असा दूध येतो पांढरा, आणि तो जर पांढराच राहिला सुकल्यानंतरही तर समजायचं हा पक्व झाला. परंतु तो हिरवट पडला, काळपट जर झाला तर समजायचं की हा पक्व झालेला नाही. शिंगाड्यामध्ये त्याचं कवच टणक होतं, आणि त्याला जर तुम्ही पाण्यात सोडलं, शिंगाडा तोडला आणि त्याला जर पाण्यात सोडलं तर तो बुडाला बसतो, म्हणजे तो पक्व झाला. सुरणाचं जे झाड आहे ते पिवळं पडतं आणि ते असं मलूल होऊन जातं, म्हणजे मग तेव्हा समजायचं की हे पक्व झालं, आणि त्यावेळी आपण त्याला काढणी करायला पाहिजे. मग काढणी करताना आपल्याला ती जी पिकं आहेत, ज्या उद्देशासाठी आपण घेतली ती पिकं आपण काढणी करताना डॅमेज व्हायला नको, त्याला कुठे छिद्र पडायला नको, त्याला कुठे ते तुटायला नको. तुटलं की मग आपला माल खराब होणार. म्हणून ती तेवढी काळजी घ्यायची की आपण काढताना ती काळजी घेतल्या गेली पाहिजे. जर मटारूचं पीक असेल तर काही कंद खाली असतात, त्याला असे केस वगैरे असतात, ते काढणं वेगळं आपलं. परंतु ते वेलीवर असल्यामुळे आपल्याला तो वेल सुकला की ते वेलीवरची फळं आधी काढून घ्यायची, आणि ते झाल्यानंतर मग आपण जमिनीतली काढायची. तर त्यानुसार आपण हे करू शकता. रताळ्याचं जे पीक आहे, रताळ्याचं पीक लागवड जेव्हा आपण करतो ते आतल्या आत वाढतं, तर रताळ्याचे तशी काढणी करावी लागते. कमळ जो आहे, कमळ पण तसंच फुल निघालं की त्याला तो फळं येतात, त्या बिया आपल्याला समजतात पक्व झाल्या की नाही. आता पक्व करून विकायचं आहे आपल्याला की कच्चं खायला विकायचं आहे, त्यानुसार आपण ते ठरवायचं आणि त्यानुसार ती काढणी करायची. म्हणजे प्रत्येक पिकाचा परिपक्वतेचा कालावधी वेगवेगळा असतो. जर आपलं अळू असेल तर अळू आपण पानांसाठी जर वापरत असेल तर आपण ग्रीन जी हिरवी पानं आहेत ती आपण मोठी झाली की आपण त्याला विक्री करणार. परंतु तोच जर कंदांसाठी असेल तर ते कंद पक्व होतात किंवा जेव्हा ती पानं पिवळी पडतील. मॅडम, या विषयावर आपण अधिक चर्चा करूया, पण एका अल्पशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये। मॅडम, विश्रांतीपूर्वी आपण अळू ह्या विषयावरती बोलत होतो आणि त्या विषयावर आमच्या शेतकरी बंधूंना आपण अधिक माहिती द्यावी। तर अळू हे वेगवेगळ्या कामासाठी आपण उपयोगी आणतो। अळूची वडी सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याला चांगली मागणी आहे। मोठमोठ्या शहरांमध्ये अळूच्या पानांना मागणी आहे, अळूच्या खोडाला मागणी आहे, जे देठ असतं त्याला पण मागणी आहे आणि अळूचे जे कंद आहे त्या अळूच्या कंदांना सुद्धा खूप मागणी आहे। त्याची भाजी करून खातात। औषधी वनस्पती तर या आहेतच, परंतु भाजी खूप छान होते। त्याचं लोणचं सुद्धा तयार करतात। तर असे आणि पानांचे वेगवेगळे पकोडे कोणी करतात तयार, वडी तर होतेच होते। तर असे वेगवेगळे उपयोग त्याचे आहे। सुरणचे सुद्धा, सुरणचं लोणचं छान होतं, सुरणची भाजी छान होते आणि त्याच्या चिप्स सुद्धा तयार करतात। म्हणजे आपण आपल्या भागात महाराष्ट्रात बघितलं तर वेगळे खाद्यपदार्थ आहेत, तिकडे आपण केरळ राज्यात किंवा इतर राज्यात गेलो तर तिकडे वेगळे पदार्थ आहेत। तर असे त्या त्या भागामध्ये प्रत्येक आपल्या आपल्या आवडीनुसार या कंदांचा आपण वापर करू शकतो। बरं, यांना आपण साठवून ठेवू शकतो, म्हणजे इकडे काढलं आपण तर खराब होतील असं नाही। पानांचं ठीक आहे, पानं लगेच आपल्याला विकावी लागतील, परंतु आपण कंद साठवून ठेवू शकतो आणि त्यांचा पाहिजे तसा वापर आपण त्यामध्ये करू शकतो। शिंगाड्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर शिंगाड्यापासून खूप सारे पदार्थ बनतात। पावडर तयार होते, त्याची पीठ तयार होतं, त्याचे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनतात, खूप सारे पदार्थ शिंगाड्यापासून बनतात आणि ही सगळी पिकं फार पौष्टिक आहेत। आहारामध्ये, मानवी आहारामध्ये या पिकांचं फार महत्त्व आहे। म्हणजे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, प्रथिनं ही सगळी भरपूर प्रमाणात एक समृद्ध साठा या पिकांमध्ये सगळ्यामध्ये आहे। तर त्याचा वापर जगाला पाहिजे आहे, लोकांना, समाजाला या पिकांची गरज आहे, आहारामध्ये याची गरज आहे सगळ्यांना। तर आपण तो फायदा उचलला पाहिजे की आहारामध्ये ही पिकं पाहिजे आहेत पण मिळत नाही, तर मग आपण ती घेतली पाहिजे। तसंच आता रताळ्याचं माहिती की रताळ्यांचे खूप खूप सारे पदार्थ बनतात। आता आपली जुनी जी लोक होती ती खूप सारे पदार्थ बनवायची, आपली पिढी ही विसरत चालली, परंतु आहारामध्ये त्याचं फार महत्त्व असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ती बनवली जातात। तर ती वेगवेगळी पेये याची बनली जातात, तर ती आपण त्यामध्ये तयार केली पाहिजे। आणि मुख्य म्हणजे याचे आहारात महत्त्व असलं। आता लोकांना ॲमेझॉनवर इकडे तिकडे लोक मागवतात की आम्हाला हे पीक पाहिजे, आम्हाला हे कंद पाहिजे, परंतु ते मिळणार कुठे? जोपर्यंत शेतकरी पिकवणार नाही तोपर्यंत ते मिळणार नाही। तर त्यासाठी आपल्याला ही पिकं वाढवणं गरजेचं आहे। आज कारळ्याचं जे पीक आहे, कारळ्याचं चटणी तुम्ही घ्यायला गेले, कारळ्याची चटणी केली जाते, कारळ्याचं तेल तयार केलं जातं, पण ती मिळायला पाहिजे, त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे। तर हे आपण वेगवेगळ्या पदार्थांची त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो आणि प्रक्रिया करून आपण त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले। आंबाडीचं शरबत तयार केलं जातं, आंबाडीचं लोणचं तयार केलं जातं। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामधून करू शकतो। म्हणजे एखादं पीक आपण मूळ रूपात तर त्याचं सेवन करू शकतोच, पण योग्य प्रकारे साठवणूक आणि प्रक्रिया केली तर दीर्घकाळ त्याची साठवणूकही करता येते आणि त्यापासून आर्थिक नफासुद्धा आपण मिळवू शकतो। मॅडम, पण बरेचदा मजुरांची समस्या शेतकरी बांधवांना जाणवते, तर यावर आपण काय उपाय सुचवाल? जी मजुरांची जी समस्या आहे, मजुरांची समस्या असल्यामुळे आपल्याला जी पारंपरिक पिकं आहे या पारंपरिक पिकांमध्ये मजूर फार जास्त मोठ्या प्रमाणात लागतात। या पिकांमध्ये खर्च कमी आहे, फवारण्या कमी आहे, खतांची गरज कमी आहे आणि मजुरांचीही गरज कमी आहे। ही पिकं स्वतःला काटक असल्यामुळे ही पिकं खूप चांगली वाढतात, त्याच्यामुळे मजुरी सुद्धा याच्यामध्ये फार कमी लागते। त्यामुळे आणि आता यांत्रिकीकरण आलेलंच आहे आणि याला आपण फार खर्च नाही मजुरांचा सुद्धा, त्याच्यामुळे आजच्या या समस्येमध्ये आपण या पिकांना जर जवळ केलं तर आपण मजुरांची जी समस्या आहे त्या मजुरांच्या समस्येवरही मात करू शकतो। आज तुम्ही धानाचं उदाहरण घ्या, ऊसाचं उदाहरण घ्या, फार मजूर लागतात, परंतु या पिकांमध्ये मजूर लागत नाही आणि असं एका दमाने हे कापायला आले, एका दमानं काढणीला आलं असं नाही आहे। तर त्याच्यामुळे ही पिकं आपल्याला कधी चांगली आहेत आणि आता वेगवेगळे आपण त्याला जी मशिनरी म्हणू ते मशिनरी खूप प्रमाणामध्ये निघालेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा वापर यामध्ये करू शकतो। अच्छा मॅडम, दुर्लक्षित परंतु अधिक पैसा मिळवून देणाऱ्या पिकांबद्दल आपण खूप छान माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे। यासाठी मी नागपूर दूरदर्शनच्या वतीनं
आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.